नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व महिला लाभार्थ्यांसाठी एक अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण या योजनेसंदर्भात शासनाकडून खूप मोठी घोषणा करण्यात आली आहे। या घोषणेमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे। महिलांना खूप मोठी भेटवस्तू देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे। ती भेटवस्तू काय असणार आहे, तसेच कोणकोणत्या महिलांना ही मोठी भेट शासनाकडून दिली जाणार आहे याची उत्सुकता सर्वच महिलांना लागली आहे। तसे पाहता ही भेट सर्वच महिलांना दिली जाणार आहे। ज्या महिलांना अगोदर 3000 रुपये मिळाले आहेत, तसेच ज्या महिलांना अगोदर 4500 रुपये मिळाले आहेत, तसेच ज्या महिलांना अगोदर 7500 रुपये आले आहेत आणि ज्या महिलांना अजून लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया देखील मिळाला नसेल, अशा सर्व महिलांना शासनाकडून खूप मोठी भेट दिली जाणार आहे। तसे मित्रांनो, काही महिलांना आचारसंहिता लागू झाल्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये मिळायचे राहिले आहेत। बऱ्याचशा महिलांना 4500 रुपये मिळाले आहेत, परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये त्यांना मिळाले नाहीत, कारण की आचारसंहिता लागू झाली आणि लाडकी बहीण ही योजना तात्पुरती थांबवण्यात आली। त्यामुळे पैसे येणे बंद झाले। परंतु तरी देखील लाखो महिलांना 5 महिन्यांचे पैसे म्हणजेच 7500 रुपये जमा झाले आहेत। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे ज्यांना मिळाले नाहीत त्या महिलांची संख्या जवळपास 10 लाखांच्या आसपास आहे। म्हणजेच 10 लाख महिला अशा आहेत की ज्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसेही मिळालेच नाहीत। तसे मित्रांनो, आता यामध्ये समजण्यासारखी गोष्ट म्हणजे अगोदर ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आले आहेत, म्हणजेच 3000 रुपये ज्या महिलांना आले आहेत आणि त्यांना नंतरचे पैसे आले नाहीत, त्यांचे आता 4500 रुपये या ठिकाणी येण्याचे बाकी आहेत। कारण की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत जुलै ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा लाभ देण्यात आलेला आहे। म्हणजे 7500 रुपये प्रत्येक पात्र महिलेला मिळालेले आहेत। म्हणजेच आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत 5 हप्त्यांचा लाभ हा देण्यात आलेला आहे। पण काही महिलांना बाकीचे पैसेही आले नाहीत। आतापर्यंत काही महिलांना 3000 रुपये आले आहेत, तर त्यांचे 4500 रुपये अजूनही येण्याचे बाकी आहेत। तर काही महिलांना 4500 रुपये मिळाले आहेत, परंतु त्यांचे देखील 3000 रुपये अजून येण्याचे बाकी आहेत। तर काही महिलांना 7500 रुपये मिळालेले आहेत, परंतु त्यांना अजूनपर्यंत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे काही 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जातात, त्या मोफत गॅस सिलेंडरचे पैसेही आले नाहीत। तसेच काही महिलांचे तर अर्ज मंजूर होऊन देखील त्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया देखील मिळालेला नाहीये। परंतु आता अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। अशा सर्व महिलांसाठी शासनाकडून अतिशय मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। आता या सर्व महिलांना शासनाकडून एक मोठे गिफ्ट म्हणजेच एक मोठी भेट देण्याबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे। तर ती काय भेट असणार आहे, चला या ठिकाणी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने जाहीर केलेली एक महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। अर्थात एका पात्र महिलेला या योजनेअंतर्गत एका वर्षासाठी 18000 रुपयांचा आर्थिक लाभ पुरवला जाणार आहे। ही योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली असून पात्र लाभार्थ्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळाले आहेत। अर्थातच पुढील नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिवाळी सणाचा काळ पाहता ॲडव्हान्समध्येच महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत। सध्या मात्र ही योजना आचारसंहिता सुरू असल्यामुळे तात्पुरती बंद करण्यात आली आहे। या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून या अंतर्गत वितरित होणारा आर्थिक लाभ आणि अर्ज स्वीकारणे बंद करण्यात आले आहे। त्यामुळे विरोधकांकडून ही योजना बंद करण्यात आली असल्याचा आरोप होऊ लागला आहे। दरम्यानच याच संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यात विरोधकांवर जबरदस्त प्रहार केला आहे। तसेच या योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार आहे याबाबत देखील मोठी घोषणा केली आहे। मुख्यमंत्री महोदय म्हणाले की कुणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही। सावत्र भावांनी योजनेत खोडा घातला तर त्यांना जोडा नक्की दाखवा। लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्यामार्फत सांगण्यात आले आहे की लाडकी बहीण योजना ही बंद पडणार नाही। तसे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे आम्ही वाटतच राहणार आणि लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते पैसे देखील वाढत राहणार, अशा पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आले आहे। तसेच पुढे बोलताना विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता संपली की डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार, अशी माहिती देखील मुख्यमंत्री यांनी दिली आहे। तर एवढेच नाही, तर या योजनेचा पैसा वाढत राहणार। म्हणजेच आता या योजनेअंतर्गत जी काही 1500 रुपयाची रक्कम आता महिलांना दरमहा दिली जात आहे, त्या रकमेत देखील आम्ही वाढ करणार आहोत आणि महिलांना वाढीव रकमेने हप्ता हा दिला जाणार आहे, अशा पद्धतीने देखील या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे। म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत
जे काही तुम्हाला आता 1500 रुपयाचा लाभ मिळत आहे तो भविष्यामध्ये आम्ही वाढवणार आहोत, अशा पद्धतीने या ठिकाणी घोषणा करण्यात आली। त्याच्यानंतर नक्कीच लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा आर्थिक लाभ जर भविष्यात वाढवला गेला तर याचा महिलांना फायदा होणार आहे। कोट्यवधी महिलांची आर्थिक परिस्थिती देखील यामुळे सुधारणार आहे। तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की ज्या महिलांचे अजून या योजनेअंतर्गत पैसे काही हप्ते येण्याचे बाकी असतील, म्हणजे ज्या महिलांना अगोदर 3000 रुपये मिळाले असतील तर त्या महिलांचे 4500 रुपये येणे अजून बाकी असेल, तसेच ज्या महिलांना आतापर्यंत फक्त 4500 रुपये मिळाले असतील तर अशा महिलांचे 3000 रुपये येणे बाकी असतील, म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा लाभ देखील या महिलांना मिळाला नसेल। तसेच ज्या महिलांना अगोदर 7500 रुपये आलेले आहेत आणि त्यांना अजून गॅस सबसिडीचे पैसे हे आले नाहीत, तर अशा सर्व महिलांसाठी देखील एक मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता अशा जेवढ्या पण महिला आहेत की ज्यांचे कुठल्या ना कुठल्या प्रकारचे पैसे अजून येण्याचे बाकी असतील, तर अशा सर्व महिलांना देखील डिसेंबर महिन्यामध्ये जो काही 6वा हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे त्या हप्त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी तुमचे मागचे राहिलेले हप्ते देखील एकदाच तुमच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जाणार आहेत। म्हणजेच आता ज्या महिलांना आचारसंहिता लागू झाल्यामुळे नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे आले नाहीत, म्हणजे 3000 रुपये ज्या महिलांना आलेले नाही आहेत त्यांना फक्त 4500 रुपये आलेले आहेत, आणि अशा महिलांना देखील आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा लाभ डिसेंबर महिन्यातच मिळणार आहे। की ज्यांना अगोदर 4500 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा 4500 रुपये मिळणार आहेत, म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये, अशा पद्धतीने या महिलांना 4500 रुपये मिळणार आहेत। तसेच ज्या महिलांना अगोदर 3000 रुपये मिळालेले असतील तर अशा महिलांना या ठिकाणी 6000 रुपये मिळणार आहेत, म्हणजेच अगोदरचे त्यांचे राहिलेले 4500 रुपये आणि आता पुन्हा या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या 6व्या हप्त्याचे 1500 रुपये, असे एकूण 6000 रुपये अशा महिलांच्या बँक खात्यावरती डिसेंबर महिन्यामध्येच दिले जाणार आहेत। म्हणजेच एकंदरीत पाहता मित्रांनो, या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर महिलांना एक मोठी भेटच या ठिकाणी दिली जाणार आहे। त्यांचे मागचे राहिलेले हप्ते देखील त्यांना मिळणार आहेत, तसेच सोबत त्यांना डिसेंबर महिन्यामध्ये दिला जाणारा लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता याचे 1500 रुपये देखील अशा महिलांच्या बँक खात्यावरती शासनाकडून जमा केले जाणार आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै ऑगस्टमध्ये अर्ज मंजूर होऊन देखील बऱ्याचशा महिलांना अजून 1 रुपया देखील मिळालेला नाहीये, तर अशा महिलांना डायरेक्ट डिसेंबरमध्ये त्यांचे सर्व राहिलेले हप्ते दिले जाणार आहेत। म्हणजेच अशा महिलांना या ठिकाणी डायरेक्ट 9000 रुपये अशा महिलांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। म्हणजेच अगोदरचे 5 महिन्याचे 7500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये, असे एकूण 9000 रुपये ज्या महिलांना अजूनपर्यंत 1 रुपया देखील मिळालेला नसेल तर अशा महिलांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। तसेच मित्रांनो, ज्या महिलांना अजूनही गॅस सबसिडीचे पैसे मिळाले नसतील, म्हणजेच 830 रुपयाचे जे काही अनुदान शासनाकडून आता महिलांना दिले जात आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत, तर त्या महिलांना देखील डिसेंबरमध्येच आता त्यांचे राहिलेले अनुदान हे मिळणार आहे। कारण की आता सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार नाहीत, परंतु आचारसंहिता संपल्यानंतर मात्र तुम्हाला शासनाकडून एक मोठी भेट दिली जाणार आहे, आणि ती भेट म्हणजे तुमचे मागचे पुढचे जेवढे पण हप्ते या ठिकाणी राहिलेले असतील ते सर्व हप्ते तुमच्या बँक खात्यावरती एक एक करून जमा केले जाणार आहेत, आणि हे हप्ते तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार आहेत।